हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त नॉनव्हेजला सुद्धा मांगे टाकेल इतकी सुंदर चवीला अप्रतिम रविवार स्पेशलमध्ये आपण आज बनवणार आहोत। मस्त असं काळा वाटणातलं काळा मसाल्याचं तर बटाट्याची भाजी बघणार आहोत। तर रस्सेदार अशी भाजी बघणार आहोत। तर कशी करायची ती इथं बघूया। छान असे मी 2-3 बटाटे घेतले आणि इथं आलं लसूण घेतला, खोबरं घेतलं, 2 कांदे बारीक चिरून घेतले, भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतली। आता बटाटे कसे कापायचे मी ते तुम्हाला सांगते। तर वरची साल आपल्याला अजिबात इथं काढायची नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण आहे ना बटाटे 4 भागात कापून घेणार आणि असे लांब लांब काप करून घेणार आणि हे अशा कापल्यामुळे ना लवकर शिजतात, वाफले पण जातात, शिजले पण जातात। तर अशा पद्धतीने मी कापून घेतले। आता एका भांड्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेणार आहेत। तर इथं बघू शकता स्वच्छ असे धुवून नितरून घेणारे। तर अशा पद्धतीने बटाट्याचे काप करून घ्यायचे, छान असे चवीला पण अप्रतिम होतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात भाजीत। तर इथं आपण आहे ना थोडासा तेल टाकून घेतलं, जिरं टाकून घेतलं आणि हळद टाकून घेतली। छान त्याच्यात चिरलेले बटाटे टाकून घेतले, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता छान पद्धतीने परतून घ्यायचं। अजिबात पाणी वगैरे आपल्याला इथं वापरायचं नाही वाफवण्यासाठी। अगदी 5 मिनिटात मस्त खरपूस भाजून होतात। तर आता मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस कमी करून ठेवायचा। तर इथं मी कढाई घेतली, लोखंडाची कढाई घेतली, त्याच्यात मी कांदे टाकून घेतला, त्याच्यानंतर आलं लसूण खोबरं टाकून घेतलं, थोडंसं तेल टाकून घेते कारण कांदा लवकर लाल होतो तेल टाकल्यामुळे। बघू शकतात 5 मिनिटातच आपल्याला छान असा मसाला तयार झालेला आहे इथं भाजून। तर तुमच्याकडे जर धणे असतील, अख्खे धणेसुद्धा वापरा, तर आम्हाला चालत नाहीत म्हणून मी टाकलेले गरम असतात म्हणून। तर इथं मी ना माझेवाले 5 मिनिटात इथं एका साईडला छान असे बटाट्याचे काप होते ते छान मस्त शिजून झालेत, ते मी साईडला ठेवते। आता इथं मी तेल टाकून घेतलं, ऑलरेडीच आपला मसाला जो होता तो छान असा भाजून घेतला। आवडीनुसार तुम्ही घरातला काळा मसाला, लाल तिखट, त्याच्यानंतर तुमच्याकडे जे असतील ते मसाले टाका आणि कांदा लसूण मसालासुद्धा वापरा। तर इथं मी आहे ना आमचा घरगुती जो काळा मसाला आम्ही बनवतो ना तोच मी इथं 1.5 चमचे टाकला, बाकी कोणतेच मसाले मी टाकलेले नाही आहेत। तर इथं छान आता मी थोडं पाणी टाकून घेतलं, अर्धा कप, आणि छान आता ग्रेव्ही मी 5-1 मिनिटं शिजवते आणि त्याच्यानंतर थोडी हळद टाकून घेतली आणि तेल सुटेपर्यंत। आता तेल छान सुटलेले आणि त्याच्यात मी ते बटाट्याचे काप टाकून घेतले, हिरवी कोथिंबीर टाकून घेतली, छान अशी परतून घेते त्याच्यात आणि आता चवीपुरते मीठ टाकून घेणार आहे। तर इथं मी परत गरम केलेलं पाणी टाकलं बरं का, अजिबात थंड पाणी मी इथं वापरलेलं नाही आहे। तर आपल्याला हवं तेवढं तुम्ही तुमच्या याच्यानुसार पाणी टाकू शकतात। मला ही भाजी ना पातळ करायची, थोडी रस्सेदारच करायची आहे। आता कोथिंबीर टाकून घेतली, त्याच्यानंतर चवीपुरती मीठ टाकून घेतलं, छान आता कमी गॅस करून घेते आणि छान 5 ते 6 मिनिटासाठी छान उकळी काढून घेते। तर इथं बघू शकतात मस्त अशी रस्सेदार भाजी आपली तयार झाली। नॉनव्हेजपेक्षा पण खूप छान आहे। तर या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि लाईफ इझी आहे, मला लाईक शेअर करा।